वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार युक्तेन धूपेनाह सुगंधिना सुगंधिनाः गंधेन पूजयामि तथागत। निबुता नुनंसो माता निबुता नुनंसो पिता निबुता इदिसो पतिती। याचा अर्थ खूप छान आहे। धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला। धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला। व धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किस्सा गौतमीच्या बुद्धाप्रती केलेल्या गौरवाच्या उद्गारानं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाचे बाल बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये अशी एक सुंदर ओळ आहे। सिद्धार्थ गौतमाचे बालपण खूप सुंदर ओळ आहे। ती मी नेहमी विचारत असतो, काय उंबराच्या झाडाला फूल येते का? मी तुम्हाला विचारत, उंबराच्या झाडाला फूल येतात का? काही बाया म्हणतात हो। ती ओळ इतकी सुंदर आहे। ती ओळ अशी आहे, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे या जगामध्ये क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येत असतात। इतक्या सुंदर ओळी आहे। एका संयुक्त निकाय या सुत्तामध्ये त्या ओळीनेही या धम्मदेशनेची मी सुरुवात करत आहोत। ती ओळ अशी आहे, राजगृह पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे। हिमालय पर्वतामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे। या आकाशामध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे। या जलाशयामध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे। त्याचप्रमाणे या जगामध्ये देव आणि मनुष्यामध्ये बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे। या गाथेनं आज या ठिकाणी हेरॉल्ड लॉस्कीचं एक वाक्य खूप सुंदर आहे। आम्ही नेहमी ते प्रवचनामध्ये म्हणत असतो। हेरॉल्ड लॉस्की, हा हेरॉल्ड लॉस्की असा म्हणतो, या भारत देशाला जर समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल। एक विचारवंत पेरी अँडरसन
बाबासाहेबांच्या संदर्भात असं त्याचं वाक्य आहे, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को पढ़ना एक अलग दुनिया में प्रवेश करना है। धम्मदायाद बनून ज्यांनी 84,000 धम्मस्कंदाचं प्रतिकात्मक म्हणून 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म शिलालेखांमध्ये या जगातील पहिलं संविधान कोरलं। आणि इथपर्यंतच हा महान राजा थांबला नाही, धम्मदायाद बनून मोगली पुत्ता तिस्सा भिक्खूला विचारत आहे, म्हणते आणखी काही शिल्लक आहे का? त्यावेळी मोगली पुत्ता तिस्सा हे मथुरेचे अर्हत भिक्खू, हे राजा, धम्मदानी तर सुदत्त अनाथ पिंडकही होता, पण धम्मदायाद बनणं, धम्म आणि विनयाचा वारसा उत्तराधिकार, तो वारसा देणं, तो अविनाशी धम्माचा वारसा देणं, 84,000 महास्तूप महाविहार ते दान आहे असं अजिबात मला म्हणायचं नाही, पण सर्वश्रेष्ठ दान आहे। रक्ताचा गोळा दान नाही केला असतो, रक्ताचा गोळा। आणि म्हणून मागचा पुढचा विचार न करता त्याच तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये पाटलीपुत्र पटण्याच्या त्या अशोकाराम महाविहारामध्ये, ज्या अशोकाराम महाविहारामध्ये नागसेन भिक्खूंचंही शिक्षण झालेलं होतं, त्या अशोकाराम महाविहारामध्ये ती तिसरी धम्म संगीती, त्यावेळी संघमित्रा आणि महामहेंद्र याची कहाणी सर्वांनाच माहित आहे। संघमित्रा आणि महामहेंद्र त्यांचं मानस इतक्या लवकर कसं काय तयार झालं, कसं काय तयार झालं? 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर असेल, तरुण असेल, म्हातारा असेल, बालक असेल 14 वर्षाचा, आई वडील पाठवित नाही, पण संघमित्र आणि महामहेंद्राचं ते मानस, ते मन तयार का झालं इतक्या लवकर, की त्यांनी मोगली पुत्ता तिस्साच्या आदेशावरून आणि आपले वडील पिता राजा सम्राट अशोकांच्या आदेशावरून त्यांनी प्रवज्जित जीवन धारण केलं। माझा आवाज येत आहे तुम्हाला? ही संघमित्र आणि महामहेंद्र, या संघमित्र आणि महामहेंद्राचा जन्म साची पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं विदिशा या ठिकाणी झालं। सम्राट अशोकांच्या 5 महाराण्या, एकूण किती महाराण्या? आता सम्राट अशोकाची जयंती आहे, मी थोडस बोलत आहोत। पहिली महाराणी आहे विदिशा देवी, तिचं नावच आहे देवी, कारण तिचा जन्म झाला विदिशामध्ये, म्हणून तिला विदिशा देवी म्हटलं जातं। तिलाच महादेवी, सिरीदेवी सुद्धा म्हटलं जातं। आणि ही शाक्य कुमारी होती, पहिली महाराणी। काय तिचं नाव? सरळ बसा बरं, बाबासाहेबांचं काम करायला कोण कोण तयार आहे? हात वर करा बरं। आणि बाबासाहेबांसाठी मराठी कोण तयार आहे? महाबोधी महावीरासाठी। पण मला खूप चांगलं वाटलं, मी आज पहिली धम्म परिषद बघितली आहे, खूपच चांगली धम्म परिषद। मी इकडे यवतमाळ मध्ये गेलो, सावरगाव नावाचं गाव आहे छोटस, तिथे अशी शेतामध्ये धम्म परिषद भरली। जशी धम्म परिषदला सुरुवात झाली, सर्व भिक्खू संघ, आम्ही 20 भंते जे असेल, आमचे प्रियदर्शी भंते जे होते श्रामणेर, असेच बसले माझ्यासारखे, बस पहिल्याच प्रवचनाला स्टेज एका ठिकाणी जमा, म्हणजे स्टेजच पडला। या धम्म परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे या धम्म परिषदला ज्ञानरक्षित भंतेजी महातेरो आलेले आहे। भंतेजींचा आणि माझा परिचय एकदा झालेला आहे, जेव्हा त्यांनी ज्ञान प्रतिभा नावाची कॅलेंडर ज्ञानज्योती भंतेजी महातेरो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये मिलिंद कॉलेज ते भीमा कोरेगाव जशी धम्म पदयात्रा होती, ज्ञानरक्षित भंतेजी तेव्हा मला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या पद्मपाणी बुद्धविहारामध्ये भंतेजींची माझी पहिली भेट झाली। मी भंतेजींना तिवार पंचांग प्रणामही केला आणि ते आमच्या सोबत पदयात्रेलाही होते।
तेवढीच भंतेची भेट. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचं जे चॅनल आहे सर्वांना माहीतच आहे. आपण ते मराठवाड्यातली जी भाषा आहे तर ते चॅनल म्हणजे ज्ञान सत्य शोधक. कारण भगवान बुद्धांनी या जगामधलं जे सत्य शोधलेलं आहे, ज्योतिबा फुलेंचा जो सार्वजनिक सत्य धम्म, सार्वजनिक म्हणजे काय, जो सर्वांसाठी खुला आहे, मोकळा आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्यांनी चॅनलचं नाव खूप छान ठेवलं, सत्यशोधक, ज्ञान सत्यशोधक चॅनल. मी त्यांच्या धम्मदेशना ऐकत असतो. अत्यंत गहन आणि मनोरंजनात्मकही असतात काळाची गरजनुसार. भंतेजींच्या धम्मदेशनेसाठी मीही आतुर आहो. भंतेजींना मी या ठिकाणी त्यांच्या शील गुणांना, त्यागांना वंदन करतो. या धम्म मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पूजनीय भिक्खू संघ, वेळेच्या अभावी ज्या माऊलीने आयुष्यमती उपासिका नंदाई गणवीर आणि काही यवतमाळच्या आमच्या धम्म भगिनी ज्यांनी आज भिक्खू संघाला भोजनदान दिलं, आणि या कार्यक्रमाचं संचालन म्हणून, गायक म्हणून प्रताप दादाजी लोणारे, जे सर्व महाराष्ट्रांना परिचय आहे, आणि या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व नवयुवक पंचशील मंडळ यांच्या विद्यमाने 2 दिवसीय धम्म परिषदेचं हे आयोजन गाव निंबा, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती या ठिकाणी आयोजक कमिटी म्हणून अध्यक्ष सिद्धार्थजी पारवे, उपाध्यक्ष उत्तमराव वासनिक, गोविंदराव पाटील, अध्यक्ष आनंद मेश्राम, उपाध्यक्ष प्रशांतजी डोंगरे, सचिव शुभम मेश्राम आणि रमाई महिला मंडळांच्या सर्व कार्यकर्त्या, रामरावजी, श्रावणजी पाटील आणि परिसरातील ज्या ग्रामीण भागातून अर्थदानातून हा भल्ला धम्म मंच या ठिकाणी आयोजित झाला, ज्यांनी तन मन धन आणि आपले या ठिकाणी समयदान करत आहात, त्यांच्या प्रती मी मंगलाची कामना करतो. आर्याजी भद्रा कात्यायनी, उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांनो, आज या ठिकाणी असं म्हटलं जातं की या जगामध्ये 3 रत्नाची बराबरी केली जात नाही. जगातील हे 3 रत्न, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या बुद्ध रत्नाला सोडून, या धम्मरत्नाला सोडून, या संघरत्नाला सोडून तुम्ही म्हणता ना अय्यंग, नथी मे शरणं अय्यंग. अय्यंग शब्द पाली आहे धम्मलिपीतला. आपल्या संस्कारी भाषेमध्ये त्याला अन्य म्हणतात. बुद्धाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. नाही म्हणजे नाही. बुद्धाच्या धम्माशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही, आणि बुद्धाच्या आर्य सावक संघाशिवाय अन्य कुठलंही माझं शरणस्थान नाही. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्याच याने माझं मंगल हो, जय मंगल हो, आपण असं म्हणतो फक्त. मग या 3 रत्नांची जगामध्ये बराबरी केली जात नाही आणि बराबरी केली जाणारही नाही. इतके हे महान रत्न आहे. बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नांची, या 3 रत्नाचे गुणही आहे. 3 रत्नाचे गुणही आहे. बुद्धाचे 9 गुण आहे. किती आहे? तुम्ही रोज वंदनेमध्ये म्हणता. धम्माचे किती? तुम्ही सांगितले पाहिजे. 6 गुण. आणि संघाचे 9 गुण. बुद्धाच्या 9 गुणाची, बुद्धाच्या किती? 9 गुणाची, बुद्ध मूर्तीची नाही, बुद्धाच्या 9 गुणाची, धम्माच्या 6 गुणाची आणि संघाच्या 9 गुणाची. किती झाले? 24 गुण. बुद्धाच्या 9 गुणांची, धम्माच्या 6 गुणाची आणि संघाच्या 9 गुणाची मी काय करतो? पूजा करतो. त्याची स्तुती, प्रशंसा, या 3 रत्नाच्या 24 गुणांची प्रशंसा, स्तुती आपण वंदनेमध्ये रोज करतो.
बुद्धाच्या 9 गुणाची, धम्माच्या 6 गुणाची आणि संघाच्या 9 गुणाची. पण काही लोकांनी या बुद्धाच्या 9 गुणाची, या धम्माच्या 6 गुणाची आणि या संघाच्या 9 गुणाची स्तुती करून सोडून काही लोकांनी गुणाची पूजा चालू केली आहे. समजलं ना? गुणाची पूजा समजलं ना? आज गर्दी नाही आहे, पण काल मात्र एक दृश्य बघितलं मी ना. मला सांगा माऊल्यांनो, मंदिराकडे जास्त गर्दी असते, रांगा असते का बुद्ध विहाराकडे? उत्तर द्या. मंदिराकडे जास्त रांगा असते, गर्दी असते, बुद्ध विहाराकडे नसते. खरीच गोष्ट आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, मंदिराकडे लयच गर्दी असते, लय रांगा असते मंदिराकडे, बुद्ध विहाराकडे फार थोडी गर्दी असते. मला सांगा, तुम्हाला जिकडे जास्त गर्दी आहे, जिकडे जास्त रांगा लागलेल्या आहे, तिकडे जाणं आवडेल का बुद्ध विहाराकडे जाणं आवडेल? म्हणून तुम्ही इथे आलेले आहे. काल लोक गेले ना मस्त गुढी पाडवा न गोड गोड पाडवा, हे इकडेच बाजूला आहे का नाही? काय नाव त्याचं? ज्ञानरक्षित 32च्या 2-4 धम्मदेशला या जिल्ह्यामध्ये झालेले आहे. सावंगा विठोबा या तो करून गुणारे गुणान लावला चुना. या अमरावती जिल्ह्यावर 2 लोकांचा खूप कब्जा आहे. एक गुणवंत वानखेडे आणि दुसरा बळवंत वानखेडे. दोनही वानखेडेच आहे. गुणारे गुणान लावला चुना. आपलाच आहे जी बनते जी तो वित्तू बाबा आपलाच आहे. कालच माझ्या उपासकाने प्रवासामध्ये गोष्ट केली. भंतेजी म्हणे 40 दिवसाची फुलवाट आहे म्हणे चालू. 40 दिवसाच्या तुपाची फुलवाट. कुठे? टाकळघाटच्या वित्तू बाबा पाशी 40 दिवसाची फुलवाट. कल्पना करा, हे 40 दिवसाची फुलवाट, हा 40 काय आहे बरं? आजही उपासक उपासिका ज्यांच्या घरचं कोणी मृत्युमुखी पडलं, मरण पावलं, तर आम्हाला फोन करतात, भिक्खू संघाला फोन करतात. म्हणते 1.25 महिना धरला होता, 40 दिवस झाले घरच्या माणसाला जाऊन. किती दिवस? 40 दिवस. आणि 1.25 महिना पकडला होता, तर त्याचं परित्त पाठ आहे, त्याची पूजा आहे, तुमची तारीख हवी. मी म्हटलं 1.25 महिना कोणता आहे, हे 40 दिवस कोणते? जेव्हा मी बघितलं तर आजही ब्राह्मणी विचारामध्ये आपण आहोत की इतरही हिंदू समाजामध्ये, हिंदू बांधवांमध्ये त्यांच्या घरचा व्यक्ती कुणी जर मरण पावला तर ते 40 दिवसाचं सूतक पाळतात. काय पाळतात? सूतक पाळतात. किती दिवसाचं? 40 दिवसाचं. पण तुम्ही आता हिंदू महार होता, बुद्धिस्ट झाल्या, तर आता ते 40 दिवसाचं काय करता? आहे ते सूतकच आहे, ते सूतकच आहे. 1.25 महिन्याची तुम्ही पाळता. आता एक छान लहान भंतेजी बोललेत ना, पटमंग बोधी पलक्कम द्वितीयांच्या आणि विसंगी वगैरे. तथागत सम्यक संबुद्धांनी बघा, या भारत देशामध्ये शब्दांचंही ब्राह्मणीकरण झालेलं आहे प्रतिक्रांतीच्या नंतर. हे 40 काय आहे बरं? हे 40 दिवसाचं सूतक, हे 40 दिवसाचा 1.25 महिना काय आहे बरं? तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने जी सम्यक संबोधी प्राप्त केली, ते किती दिवसात आहे ना? बुद्ध आणि धम्मामध्ये लिहून बाबासाहेबांनी 40 दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थ गौतमांनी गोळा केले. आहे का नाही लिहून? किती दिवस? 40 दिवस पुरेल इतके. या 40 दिवसामध्ये त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. ते सिद्धार्थ गौतमाचे सम्यक संबुद्ध झाले. किती दिवसात? 40 दिवसात. तथागत भगवान बुद्धांचे 40 कम्मठान सुद्धा आहे ना? मी ते सांगणार नाही वेळेच्या अभावी. 40 कम्मठान. आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव आहे.
आहे का नाही 40 गाव? आता काय तिथे काय 40 गावं आहे का? आणि आपण नरसिंह गाथामध्ये वाचा, विसती सेत सुदंतो. सेत म्हणजे काय? श्वेत. सुदंतो म्हणजे काय? सुंदर पंक्तियुक्त दात. विसती सेत सुदंतो. भगवंताचे जे 32 आणि 80 अनुलक्षण जे कौंडिन्य आणि असित मुनींनी वर्णन केलेले आहे, तथागत सम्यक संबुद्धाला एकूण दात किती होते? 20 40 दात. हे 40 दात भगवान बुद्धांचे, हे 40 कम्मठान, हे 40 दिवसामध्ये त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. हा 40 आकडा इतका सुंदर आहे. नंतर ब्राह्मणवादी लोकांना त्यांना 40 दिवसाचं सुतुक म्हणून सुरू केलेलं आहे. माझी आई म्हणायची मला, माणसानं जर पाप कर्म केले तर त्याला 84 योन्यामध्ये जावं लागते. पण वास्तविक पाहता हे 84 काय आहे तर हे सगळ्यांना माहित आहे. एक मन आहे, 3 तिगाडा काम बिगाडा. ऐकले का तुम्ही? 3 तिगाडा काम बिगाडा. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नाला शरण गेल्यानं काम बिघडते का बिघडलेलं काम सुधारते? पण मनी तयार झाल्या अशा प्रतिक्रांतीच्या नंतर. एक बाई तर म्हणे, म्हणते की शनिवार नको बाप्पा, हळदही नको. शनिवार पालीमध्ये शनिवारो शब्द आहे. त्या शनिवारोमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी आखाडी पौर्णिमेला इसी पतन मृगदायवनामध्ये आपलं जे धम्मचक्र गतिमान केलं, प्रवर्तन केलं, आपला सिंहनाद केला, तो कोणत्या वारला? शनिवारला. शनिवार. सम्यक संबुद्धांचा ज्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीला झाला का बोधगयाला? लुंबिनीला. सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या वारला झाला तो होता मंगळवार. मी लहानपणी एक मालिका पाहत होतो दूरदर्शनवर, मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान. समजलं तुम्हाला? जय हनुमान. मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान. हे मंगलवारीच भगवान बुद्धांचा म्हणजे सॉरी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनीला जन्म झाला. बुद्धाचा जन्म नाही होत. पण तुम्ही लोकांनी बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास, लक्षात घ्या. बुद्धत्व प्राप्तीसाठी आता जे भंतेजीने सांगितलंय 10 पारमिता, उपपारमिता, परमत्त पारमिता, या 30 पारमितांचा डोंगर रचावा लागतो. ते बुद्धत्व हासिल करावं लागतं. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी दिलं आहे का? नाही दिलं ना. त्यांनी ते स्वपराकाष्ठेनं ते 4 पायऱ्यांनी त्यांनी ते प्राप्त केलेले आहे, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तो दिवस आहे बुधवार. लोक म्हणतात तो तर बुध आहे जी बुध. बुध हा शब्दच मुळातच पाली आहे. तुम्ही लुंबिनीच्या स्तंभावर जाऊन बघितलं, अशोकाचा शिलालेख आहे तिथं, इयं साक मुनी बुधे जाते. इथं शाक्य मुनी बुद्धाचा जन्म झाला असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. लक्षात घ्या. या शब्दांचंही ब्राह्मणीकरण कसं झालं नंतरच्या कालखंडामध्ये. भगवान बुद्धांचा 8 तारीख नको म्हणते, 8 तारीख नको, 8 लागते मांग. भगवान बुद्धांचा अर्य अठ्ठंगिको मग्ग आहे, दुःख निरोध गामिनी पटीपदेचा मार्ग. मी आज या ठिकाणी एक छोटीशी कहाणी म्हणून आजच्या प्रसंगाने सांगणार आहे. धम्मपरिषद धम्माचा प्रचार आणि प्रसार का होत नाही? पहिली समस्या धम्माचा प्रचार आणि प्रसार का होत नाही? तर पहिली समस्या म्हणजे एक, ऐकणारा समान पातळीवर पाहिजे आणि सांगणारा सुद्धा समान पातळीवर असला पाहिजे. म्हणजे ऐकणारा कसा असला पाहिजे? कॅचिंग पॉवर. लक्षात घ्या. ऐकणारा समान पातळीवर असेल आणि सांगणारा सुद्धा समान पातळीवर असेल तर धम्माचा प्रचार थांबू शकत नाही. पण इथे आज परिस्थिती इतकी सुंदर आहे. मी आज पहिली धम्म परिषद पाहिलेली आहे
इकडे मी बोरवळला गेलो, आताच 2 दिवसापूर्वी आदिलाबादला धम्म परिषदला गेलो. मी दिवसभर बसत पाहत आहो की या उपासिका खरोखर काहीतरी घेऊन आणण्यासाठी चाललेल्या आहे. नाहीतर धम्म परिषद हा काय करून टाकलेला आहे, धम्म परिषद म्हणजे काहीतरी यात्रा. काही बाय येतात ना धम्म परिषदला, इकडे तिकडेच फिरत राहतात. धम्म परिषदा काय करून टाकल्या, महाप्रसाद जेवायला भेटते ना मस्त. त्या दिवशीच्या धम्म परिषद मध्ये दोघे पती पत्नी आले, 2 व्हीलर मस्त जेवले आणि दोघे पळाले उठून. हकीकत सांगत आहोत, आपल्याला खायला प्यायला भरपूर आहे आपल्या घरी, आहे का नाही. बुद्ध म्हणतात ना, ज्याप्रमाणे शरीराला रोज अन्न लागते, तर धम्माचा हा आहार, जे 4 प्रकारचे आहार आहे सांगितले ना, कबलिक आहार, मन सचेतन आहार, विज्ञान आहार, स्पर्श आहार, आहे का नाही. ही आहाराची गरज आहे. हे विचारही तुम्ही इथून घेण्यासाठी आलेला आहे. मला तर खूप छान वाटत आहे की तुम्ही उठतही नाही, इथून उठतही नाही. हे खूप छान, म्हणजे दिवसभर मला गडबड करताना दिसत नाही. तर धम्म परिषदेमध्ये इतका गोंधळ असतो. तर आपल्या धम्म परिषदला येण्याचा हेतूही असला पाहिजे. धम्म परिषद म्हणजे मनोरंजन नाही माऊल्यांनो. तथागत भगवान बुद्ध प्रवचन करत होते आणि त्यावेळेचे उपासक उपासिका जेतवनामधले हसत होते. असं तुम्ही ऐकलं का कधी? ऐकलं का? गंभीरतेनं गहनतेनं ते धम्म ऐकायचे. लक्षात घ्या, धम्म परिषद म्हणजे मनोरंजन नाही, धम्म परिषद म्हणजे महाप्रसाद नाही, धम्म परिषद म्हणजे यात्रा नाही. धम्म परिषदेचा उद्देश असला पाहिजे ना. मी धम्म परिषदला जात आहो, या धम्म परिषदला येण्याचा उद्देश म्हणजे दुःख मुक्ती होण्यासाठी आपण येतो, दुःखातून मुक्त होण्यासाठी. हाच आपला बुद्धाचा धम्म गंभीर आहे, गहन आहे, संवेदनशील आहे. मनोरंजन नाही आहे भगवान बुद्धाचा धम्म, तर काही लोकांनी तसाच समजलेला आहे. म्हणून मिलित प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, धम्माला हानीचे ग्लानीचे 3 कारण आहे. एखादा धम्म जर मुळात कच्चा असेल, कालिक असेल, म्हणजे तो धम्मा नष्ट पावतो. किंवा धम्मामध्ये वादविवाद करणाऱ्यांमध्ये भिक्खू असेल की बौद्धाचार्य असेल, त्याच्यामध्ये तो सक्षम नसेल तर धम्माला हानी येते. आणि मिलिंद प्रश्नामध्ये हा उतार आलेला आहे की बुद्धिजीवी लोकांनी धम्माचं पालन करावं आणि सामान्य जनांनी आपली विभूती पूजा करावी. अनेक लोक म्हणतात बुद्ध विहारामध्ये गेल्यानं काय होते, मला तर लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीच तो ग्रंथ समजत नाही. पण केवळ तुम्ही बुद्ध विहारात जरी गेले, बुद्धाला फूल चढवलं, थोडी विहाराची साफसफाई केली, बुद्धाला हात जोडले, कशी बशी तरी वंदना म्हणली, श्रद्धायुक्त चित्त तुम्ही उत्पन्न केलं, तर त्याच्यानंही धम्माचा नुकसान होत नाही, धम्म पुढे जातो. आज हिंदू धर्म जर टिकून कशामुळे असेल तर हे उत्सव सण या डोलाऱ्यानंच उभा आहे. लक्षात घ्या. म्हणून सर्वसामान्य लोकांनी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. तुमचं मन कधीच म्हातारं होत नाही, शरीर म्हातारं होतं. धम्म श्रवण करणं ही दुर्लभ घटना आहे. 5 दुर्लभ घटना आहे ना. बुद्धाचा जन्म होणं, मनुष्य जन्म प्राप्त होणं, त्रिरत्नावर श्रद्धा उत्पन्न होणं आणि धम्म श्रवण करायला मिळणं आणि हे प्रवचित जीवन, हे जीवन काशाय वस्त्र अंगावर येणं, या 5 दुर्लभ घटना आहे. माऊल्यांना तुम्ही माझ्या समोर बसलेले आहे, मी तुमच्या धम्म मंचावर बसलेला आहो. तुम्ही कल्पना करा, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, अंतिम श्वासावर आहे, मृत्यू शय्येवर आहे, शेवटचा श्वास घेत आहे. कल्पना करा, तुम्ही काय व्हेंटिलेटरवर बसलेले आहात, काय अंतिम शय्येवर आहात, का मरणासन्न अवस्थेमध्ये आहात. कल्पना करा, म्हणजे हॉस्पिटल मधल्या लोकांची तडफड पहा. कल्पना करा की मला धम्म श्रवण करायला मिळत आहे, ही किती दुर्लभ घटना आहे. अनेक लोक तडफडत आहे, फडफडत आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये आहे आणि तुम्हाला इथं वेळ आहे, तुम्ही धम्म श्रवण करत आहात. हा धम्म मंच ज्या लोकांनी इथं त्याचं आयोजन केलेलं आहे, हे किती पुण्याचं काम आहे. लक्षात घ्या. कालेन धम्म श्रवणम एतं मंगल मुत्तमम, म्हणजे योग्य काळी धम्म श्रवण करणं. कालेन धम्म साकच्छा, धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा करणे, हे उत्तम मंगल आहे. लक्षात घ्या. या उत्तम मंगलाच्याच दिशेनं या धम्म परिषदेचं हे आयोजन असतं माऊल्यांनो.
या अमरावतीमध्ये येत असताना ही अमरावती नगरी आम्ही छोटे छोटे कात्रण राहायचे पेपरमध्ये, त्या पेपरच्या शब्दकोरांमध्ये यायचं इंद्राची राजधानी कोणती, आणि हे शब्दकोर माझ्यासाठी खूप सोपं असायचं. ऐका, आता इंद्राची राजधानी कोणती, तर त्या शब्दकोऱ्यामध्ये मी लिहायचो इंद्राची राजधानी अमरावती. काय लिहायचो? अमरावती. नंतर मला माहित पडलं प्रवजित जीवनामध्ये इंद्राची राजधानी अमरावती नाही, सातवाहन बौद्ध राजांची राजधानी अमरावती आहे. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी हे बौद्ध विद्यापीठाचे, जागतिक बौद्ध विद्यापीठाचे नाव तुम्ही खूप ऐकले असेल, पण अमरावती नावाचं विद्यापीठ आणि अमरावती नावाचा महास्तूप आंध्र प्रदेशामध्ये आत्ताही आहे, सम्राट अशोकांचा, सातवाहनांचा. लक्षात घ्या, अमरावती हे स्थळ इतकं जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्ध होतं असं माझ्या वाचण्यात आहे. जर त्या आंध्र प्रदेशातील, मी अमरावतीची इतकी गोष्ट करत नाही, जर आंध्र प्रदेशातील त्या अमरावतीचा महास्तूप आज जर शिल्लक असता, त्याची तोडफोड झाली नसती, तर ताजमहाल फिका असता. ताजमहालापेक्षाही सुंदर अमरावतीचा जम्बूद्वीपामध्ये महास्तूप होता. अमरावती विद्यापीठ, अमरावती महास्तूप हे इतकं फेमस होतं जम्बूद्वीपामध्ये की आपल्या महाराष्ट्रामध्ये या वराडामध्ये अमरावती नावाचा जिल्हा तयार झाला. मी इथे येत असताना नेहमी प्रवचनामध्ये करत असतो, पण काही लोक अमरावती हे बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे, सम्यक संबुद्ध दीपंकराची ती जन्मभूमी मानली जातात. आंध्र प्रदेश मधलं अमरावती, मोठं नगर, महानगर अमरावती. पण काही लोक आता या महाराष्ट्रामध्ये अमरावती हे नाव बदलवून, आता ते थोडं थोडं येत आहे, अमरावती हे नाव बदलवून अंबानगरी ठेवण्याच्या तयारीला लागलेले आहेत. कारण अमरावती नाव नको त्यांना, कारण ते बुद्धिस्ट नाव आहे, ते बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे, ते बौद्ध स्थळांचं नाव आहे, म्हणून हे अमरावती नाव आज बदलवण्याच्या तयारीमध्ये आहे. याच्यामध्ये आपण डाव ओळखला पाहिजे. अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये राणी अमरावती आहे, ही एक अमरावती आहे, आणि आंध्र प्रदेश मध्ये एक अमरावती आहे. या अमरावतीचा सगळ्यात मोठं वैभव म्हणजे कौंडिन्यपूर. कौंडिन्यपूर हे कौंडिन्यपूर भगवान बुद्धांचा पहिला अर्हत भिक्खू, भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य, प्रथम अर्हत भिक्खू, ज्यांचं वर्षावासाचं ठिकाण, त्यांचं नावच आहे अज्ञात कौंडिन्य. अज्ञात म्हणजे काय, जे अज्ञातवासात राहत होते. हा अज्ञात कौंडिन्य, हा कौंडिन्य नावाचा पहिला अर्हत भिक्खू, तथागताचा प्रथम शिष्य, या अमरावतीमध्ये, हे पूर्व कोसलचा भाग आहे प्रसेनजिताच्या राज्यामधला, हा कौंडिन्य नावाचा, अज्ञात कौंडिन्य नावाचा अर्हत भिक्खू, ज्यांच्या वर्षावासाचं ठिकाण म्हणजे अमरावती जिल्ह्यातलं वर्धा नदीच्या काठावर असलेलं कौंडिन्यपूर. या ठिकाणी सम्राट अशोकाचे स्तूप आणि सातवाहनांच्या विटा, अलीकडे तर भगवान बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा कौंडिन्यपूरला प्राप्त झालेल्या आहे ना. इथं कौंडिन्यपूर आहे ना, कौंडिन्यपूर हे बुद्धिस्ट स्थळ आहे, आज ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दुसरी गोष्ट, या अमरावतीला येत असताना अमरावतीला दुसरं जे प्राचीन शहर आहे ते म्हणजे अचलपूर. हे अचलपूर तुम्ही अजंठाच्या 16 नंबरच्या लेणीमध्ये जाऊन बघा, स्थवीर अचल मुनी नावाच्या भिक्खूने हा पाषाणाचा बुद्ध विहार ही लेणी खोदलेली आहे. हाच तो अचलपूरचा अचल मुनी नावाचा स्थवीर, त्याचा उल्लेख अजिंठा लेणीच्या 16 नंबरच्या लेणीमध्ये आहे. मी हा इतिहास सांगत आहोत. या अमरावतीमध्ये बुलढाणा असेल, वास्तविक पाहता ते बुलढाणा नाही आहे, ते बुद्धठाणा आहे. लक्षात घ्या, बुद्धठाणा. या अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, लातूर जिल्हा या चारही जिल्ह्यामध्ये धामणगाव नावाचं एक गाव आहे. आहे का तुमच्या बाजूला? धामणगाव. हे धामणगाव नाही, हे धम्मगाव आहे, पण प्रतिक्रांतीच्या नंतर ते धामणगाव झालेलं आहे. लक्षात घ्या. या अमरावतीच्या बेल्ट मध्ये फिरत असताना मी भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असतो, पुरातात्विक, भौगोलिक आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक.
या चांदूर रेल्वेमध्येच एक छोटस गाव आहे बुदली. बुदली बुदली म्हणजे काय? बुद्धाशी संबंधित आहे. बुद्धालाच ते बुद्ध या शब्दाचाच अपभ्रंश आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव नावाचे खूप सारे गाव आहे ना. अंजनगाव, अंजन कोण आहे बरं हे माहित असलं पाहिजे. या जम्बूद्वीपामध्ये हा भारत 100% बुद्धिस्ट होता. त्याच्या खानाखुणा गावांच्या नावामध्ये सापडतात. अंजनगाव, अंजन काय आहे? अंजन हा कोलिया आहे. महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमीचे वडील कोलिय, अंजन कोलियाच्या मुली आहे की नाही. आईचे वडील बुद्धाच्या सिद्धार्थ गौतमाच्या आईचे वडील अंजन कोलिय, याच्यावरच तर ते अंजनगाव आहे. लक्षात घ्या. मी हा खरा पुन्हा सांगत असताना या अमरावती परिसरामध्ये बाबासाहेबांच्या 2 भेटी झाल्या. 2 भेटी. पहिली भेट बाबासाहेबांची झाली 23 जून 1927 ला. नीट लक्ष द्या. कोणती तारीख आहे ती? 23 जून 1927 ला बाबासाहेब पहिल्यांदा या अमरावतीला आले. आता अमरावतीला आल्याच्या नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख, म्हणजे या 3 लोकांचं खूप मोठं अमरावतीमध्ये एक नावलौकिक आहे. एक आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, दुसरे आहे देवळात देव नसलेले पुजाऱ्याचं पोट असते. कोण आहेत ते? गाडगे बाबा, ज्यांची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे अमरावती. लक्षात घ्या. वलगाव आणि शेनगाव. आणखी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी मेरी जापान यात्रा हे पुस्तक तुम्ही वाचा. काय म्हणतात तुकडोजी महाराज? हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. त्याची एकची कारण प्रचार आणि प्रसार प्रभावशाली. तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डूबेगा पानी में. विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना आचरण के मनुष्य खाली खोका है. कोणाचे वाक्य आहे? तुकडोजी महाराजांचे. लक्षात घ्या. म्हणजे पंजाबराव देशमुख, मी ती घटना सांगतो आणि थांबतो. एक इस्लाम महाराजची स्टोरी सांगतो आजच्या महाडच्या अनुषंगाने म्हणून. तर डॉक्टर बाबासाहेब 23 जून 1927 ला अमरावतीला आले. बाबासाहेबांचा पहिला मंदिर सत्याग्रह तुम्हाला माहित असेल. काळाराम नाशिक मंदिराचा सत्याग्रह तो जास्त काळ चालला म्हणून तो सर्वांना परिचित आहे. पण बाबासाहेबाचा पहिला मंदिर सत्याग्रह जर कुठून सुरुवात झाली असेल तर ती आपल्याच विदर्भामध्ये अमरावती. कोणतं नाव आहे त्या मंदिराचं? अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1927 ला. 1929 ला पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्याचा. आणि त्यानंतर 2 मार्च 1930 चा कोणता आहे? नाशिक काळाराम मंदिराचा सत्याग्रह. पण पहिल्या मंदिर सत्याग्रहाची सुरुवात बाबासाहेबांनी कुठून केली? अमरावतीवरून. पुण्यवान समजा. मग काय अंबादेवीच्या दर्शनासाठी होतं ते? काय काळारामाच्या दर्शनासाठी होता? की काय पर्वती मातेच्या दर्शनासाठी होता? नाही. आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो सामाजिक समतेचा लढा होता. देवदर्शनासाठी नव्हता मावल्यानो. स्वतः डॉक्टर पंजाबराव देशमुख. लक्षात घ्या घटना. मी रायटिंग ए स्पीचेस या ग्रंथात सांगत आहोत. जेव्हा बाबासाहेब अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी तयार झाले, डॉक्टर पंजाबराव देशमुखही सोबतीला होते. तर लक्षात घ्या, ही घटना मी रायटिंग ए स्पीचेस मध्ये सांगतो. बाबासाहेबांच्या त्या अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये फक्त 6 लोक तयार झाली होती अमरावतीची. कल्पना करा. रायटिंग ए स्पीचेस मध्ये आहे. म्हणजे अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करणं म्हणजे लक्षात घ्या, अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करणं म्हणजे तुरुंगात जाणं. तुरुंग समजलं तुम्हाला? जेलमध्ये जाणं. आणि जेलात जायला म्हणजे अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेणं म्हणजे जेलात जाणं. आणि जेलात झाले अमरावतीचे लोक किती तयार झाले होते बाबासाहेबांना साथ देणारे? 6च लोक लिहून आहे त्या भाषणामध्ये. आणि बाबासाहेब वर्धेवरून 1 मे, आता 1 मेलाच बुद्ध पौर्णिमा आहे, तर 1 मे 1936 ला बाबासाहेब सेवाग्राम वर्धेवरून
लक्षात घ्या, 1 मे 1936 ला बाबासाहेब वर्धा सेवाग्रामहून बाबासाहेबांची दुसरी भेट झाली. 4 मे 1936 ला अमरावतीच्या एकूण 2 भेटा. लक्षात घ्या, ही तारीख आहे. दुसरी भेट 4 मे 1936 ला. त्यावेळी बाबासाहेबांच्या सभेला सायन्स स्क्वेअर मैदानामध्ये अमरावतीच्या लाखोंच्या संख्येनं उपस्थित होते. सुरुवातीला किती होते? 6 लोक. बुद्धाला किती भेटले? 5 भेटले ना, बरोबर ना. यशही भेटला 6वा, तिथेच वाराणसीला आला होता बिचारा, आहे की नाही. तर लक्षात घ्या, या अमरावतीला येत असताना तिचं नाव मी घेतलंच पाहिजे. तिचं नाव घेतलंच पाहिजे. ती म्हणजे आमची सुलोचनाताई डोंगरे. आम्ही ही इतिहास घडवला हे पुस्तक प्रत्येक महिलांनी वाचा. ही सुलोचनाताई डोंगरे आहे कोण? बाबासाहेबांच्या वेळी नागपूरला 1942 ला अस्पृश्य महिला परिषद भरली. आलं का लक्षात तुम्हाला? नागपूरला अस्पृश्य महिला परिषद भरवली आणि त्या परिषदेच्या अध्यक्षा होत्या सुलोचनाताई डोंगरे. आणि त्यांचं जन्मगाव आहे, मी आता चालू तिथून देवगाव पाशी एक छोटस गाव आहे नागापूर. नागापूर नावाचं गाव आहे. तिथली बनसोडची मुलगी अमरावतीला दिली डोंगरे गुरुजींना, म्हणून त्या सुलोचनाताई डोंगरे झाल्या. बाबासाहेबांच्या निष्ठावान खंद्या कार्यकर्त्या अस्पृश्य महिला परिषदच्या नागपूरच्या त्या सुलोचनाताई डोंगरे, त्यांचं जन्मगाव म्हणजे अमरावती. पण त्यानंतर मात्र बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमध्ये ज्यांचं एक फोटो होतं, एक चित्र तुम्ही पहा स्टेजवर, गुलाबराव नागदेवते, हे अमरावतीचेच. मी हा इतिहास यासाठी सांगत असतो, तो आढावाही तुम्हाला माहित असला पाहिजे. नंतरच्या कालखंडामध्ये हे अमरावती इतकं फेमस आहे, अमरावती इतकं फेमस आहे की अमरावती नावाचं हे विद्यापीठ जे आंध्र प्रदेशामध्ये होतं, आज लोक अमरावती नाव चेंज करून अंबानगरी ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे. याच्यासाठी तुम्ही जागृत असलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून पुलगावला बाबासाहेब 25 एप्रिल 1954 ला आले. त्या भाषणामध्ये असा उल्लेख आहे की वराडातून दूरदूरचे लोक आले होते. वराड समजलं तुम्हाला? वराड म्हणजे आजचं अमरावती, हे की नाही, वराडच म्हणायचे याला. तर अमरावतीचं आणि बाबासाहेबांचं संबंध आहे. आज ज्या संबंधाने मी बोलणार आहोत ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आज 20 मार्च ही तारीख आहे. ही 20 मार्च तारीख कोणती तारीख आहे? कशासाठी येतो सत्याग्रह? पाण्यासाठी. पाण्यासाठी. हे बिस्लरीचं पाणी. मी 10 वर्षापूर्वी नाशिकला गेलो होतो. एक आमचे उपासक आहे, सर्वजण ओळखतात, मला वाटतं ज्ञानरक्षित भंतेजी सुद्धा ओळखत असेल, मोहन अडांगळे साहेब. खूप दाणी उपासक आहे, खूप श्रद्धावान आहे. त्यांच्या इथे मला 10 वर्षापूर्वीची घटना आठवली. त्यांनी एक बिस्लरी काढली, बिस्लरी. त्या बिस्लरीला त्यांनी नाव दिलं 20 मार्च. 20 मार्च नाव दिलं त्यांनी बिस्लरीला. 20 मार्च, 20 मार्च. ही 20 मार्च तारीख सामाजिक समतेसाठी होता. आता आईने एक उत्तर दिलं, पण तुम्ही जेव्हा चौदार तळ्याच्या महाडला, म म्हणजे मांस, हा म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त, महाड या शब्दाचाच अपभ्रंश आहे महाड. आणि या महाडला ज्या चौदार तळ्यामध्ये अनेक लोक म्हणतात चौदार होतं, ते चौदार नव्हतं मावल्यानं. ते पाणी काही चौदार नव्हतं. प्रत्येक तळ्याला, मी छत्तीसगडला जातो, एमपीला खूप तळ्यांची संख्या असते, प्रत्येक तळ्याला 4 दारं असतात. चौदार. 1, 2, 3 आणि 4. ही 4 बाजूनं पायऱ्या असतात, भल्या मोठ्या दगडाच्या चिरेबंदी, आणि 4 दरवाजे असतात. चौदार, म्हणून त्याला चौदार तळे म्हटलं जातं. अनेक लोकांमध्ये भ्रम आहे, म्हणून मी ते सांगत आहोत छोट्या छोट्या गोष्टी. हे चौदार तळ बांधणारे नागवंशीच लोक होते. लेल्या बांधणारे, ताजमहाल बांधणारे सगळे नागवंशीच लोक होते. लक्षात घ्या. ही 20 मार्च तारीख यासाठी प्रसिद्ध आहे, तो तिथे मन लिहून आहे. चौदार तळ्याच्या त्या पुतळा आहे. काय लिहिले आहे? आईनं पाण्यासाठी म्हणलं म्हणून सांगतो. काय म्हणतात बाबासाहेब? हा लढा, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कासाठी आहे, असं लिहिलंय. केवळ पाण्यासाठी नव्हता, केवळ पाण्यासाठी नव्हता. हे पाणी 4 महाभूतापैकीच एक घटक, एक महाभूत म्हणजे पाणी नावाचं. तुम्हाला माहित आहे
सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं खरं कारण अत्तदंड सुत्तामध्ये आहे ना? मला सांगा बरं, सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं कारण, प्रत्येक घटनेला कारण असते माऊल्यांनो. बिना कारणाने कोणीही घर सोडत नाही. या स्टेजवर बसलेले जेवढे काही भंतेजी आहे ना, यांनाही कारणच होतं, मलाही कारणच होतं, बुद्धाला, सिद्धार्थ गौतमाला एक कारणच होतं घर सोडण्याचं. तुम्ही म्हणता ना काय कारण होतं जी भंतेजी चिवरा, लोक बोलतात ना, संसाराले कावले चिवराले धावले, आहे का नाही? तर म्हणजे केवळ सिद्धार्थ गौतमाचीच गोष्ट नाही, आम्हालाही कारण होतं. प्रत्येक घटनेला कारण आहे. सिद्धार्थ गौतमाला एक कारण होतं, ते कारण होतं रोहिणी नदीचं पाणी. काय कारण होतं? आज 20 मार्चचा तारीख, रोहिणी नदीचं पाणी. रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं माऊल्यांनो, लाल झालं असतं. महाप्रजापती गौतमी म्हणत आहे, हे सिद्धार्थ गौतमा, तू त्या शाक्य आणि कोळियांच्या युद्धामध्ये मरण पावला असताना बरं झालं असतं, ते वीर मरण ठरलं असतं, मेला असता तरी चाललं असतं. आई गौतमीला म्हणत आहे सिद्धार्थ गौतम, मी बुधाडीच धमाते ग आई, एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारणं, रक्त सांडवणं हा कुठला धर्म ग आई? जर प्रत्येक माणूस एकमेकांवर प्रेम करू लागला, दया करू लागला, मैत्री करू लागला, तर युद्ध होण्याचा प्रसंगच नाही. लक्षात घ्या. मेला असता तरी चाललं असतं. कोण म्हणत आहे? गौतमी म्हणत आहे. लक्षात घ्या. मग सिद्धार्थ गौतम काय म्हणत आहे? बुधाडीस धर्मामधली ओळ सांगतो, या जगात शांतता नांदावी म्हणून मी गृहत्याग करत आहो, महाभिनिष्क्रमण करत आहो. महाभिनिष्क्रमण समजलं का माऊल्यांना तुम्हाला? मग अशी छोट्या बंतेजींचं मला नाव माहित आहे, खूप छान, खूपच छान. त्या बंतेजी मी माझं मंत्रमुग्ध झालं होतं आणि मी एकदम ऐकत होतो, श्रवण करत होतो. त्यांची वाणी, बोलण्याची स्पष्टता आणि शब्दांची ठेव, रचना खूप सुंदर होती. बंतेजी खूप प्रगती करतील, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आहे की नाही? तर त्यावेळी ती प्रजापती गौतमी, ते युद्ध तुम्हाला माहित आहे, जगाच्या कल्याणासाठी जो सर्वस्व सुखाचा त्याग करतो त्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात. आजही बाबासाहेबांच्या पुण्याईनं, संविधानानं, त्यागानं आमची लोक विदेशामध्ये जातात का नाही? जातात ना, पण तिकडेच राहतात. बाबासाहेबही विदेशात गेले, पण आपल्या रमाईला, आपल्या 4 बाळाला, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी संपूर्ण लक्ष कोणासाठी दिलं? आपल्यासाठी दिलेलं आहे. महाभिनिष्क्रमण समजून घ्या. जगामध्ये बुद्ध, बोधिसत्व या लोकांनी जे महाभिनिष्क्रमण केलं, जगात सर्वस्व सुखाचा त्याग, सर्वस्व सुखाचा त्याग आम्ही नाही करू शकत. ते आमच्याकडे आहे काय? आम्ही जे म्हणते बसलेलो आहोत स्टेजवर, आमच्याकडे काय आहे? सर्वस्व सुखाचा त्याग म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे, 3 राजमहाल, सुंदर राहुल, सुंदर म्हणजे कपिल वस्तूची ती प्रेमळ प्रजा, आई वडील प्रेमळ, सुंदर यशोधरा, विश्व सुंदरी होती ती. कोण? यशोधरा. सर्वस्व सुखाचा त्याग केला. कशासाठी? जगात शांतता नांदावी. आणि त्यांनी तो सत्यतेचा, तो दुःख मुक्तीचा, तो आर्य मार्ग भगवान बुद्धांनी शोधून काढलेला आहे. जर हे रोहिणी नदीचं पाणी कारण ठरलं नसतं, तर ते रोहिणी नदीचं पाणी लाल झालं असतं, जसं भीमा कोरेगावाचं पाणी लाल झालं होतं. हे रोहिणी नदीचं पाणी बुद्धाच्याही काळामध्ये, श्रावस्ती, रतन सुत्ता आहे का? श्रावस्ती आणि कौशांबीच्या सामावती सुत्तामध्ये दुष्काळाचा प्रसंग येतो. आणि म्हणून त्या रोहिणी नदीचं पाणी पहिल्यांदा कुणी घ्यावं याच्यावरचाच तो संघर्ष होता. आणि सिद्धार्थ गौतम, ते तुम्हाला माहितच आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला कारण ठरलं ते काय? रोहिणीचं पाणी. पण आता पेट्रोल दिसत आहे का नाही? पेट्रोल, तुम्हाला पाणी नाही. आज किचन मध्ये नळ, बाथरूम मध्ये नळ, वरतून डोक्यावर शावर, गरम पाण्याचा नळ, थंड्या पाण्याचा नळ. कोणामुळे माऊल्यांनो? कोणामुळे? आम्हाला हा बिसलेला लागलाय.
बिसलऱ्या बनतेजी हे बिसलरी घ्या. आरोचं पाणी कोणामुळे? पण याच पाण्याला स्पर्श करू दिला जात नव्हता जे निसर्ग निर्मित पाणी आहे. आज किचन मध्ये थंड गरम नळ शावर, किचन मध्ये संपूर्ण पाणी, हे पाणी 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 हे कोणाची देण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुमच्या घराघरात नळ आले. आजचा दिवस साधारण नका समजू मावल्यांनो, साधारण नका समजू. हे रोहिणी नदीचं पाणी सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाला साक्षी काय आहे? रोहिणी नदीचं पाणी. नंतर सिद्धार्थ गौतम उर्वेलाच्या वनात आले, त्यांच्या सम्यक समृद्धीला कोणतं पाणी? निरंजना नदीचं पाणी साक्ष आहे. कोणाला? बुद्धत्व प्राप्तीला. त्या या सम्यक संबुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर उर्वेलापासून तर ईसी पतन वृद्धावन सारनाथला गेले. त्यांच्या धम्मचक्र प्रवर्तनाला साक्षी असलेलं ते गंगा नदीचं पाणी. ज्या सिद्धार्थ गौतमांनी आपले सुंदर मोरपंखी असे घुंगराले केस ज्या नदीमध्ये टाकले, त्या अनुमा नदीचं पाणी साक्ष होतं त्यांच्या केश कर्तनाला. आणि ज्यांच्या महापरिनिर्वाण मध्ये जी ककुत्थ नदी, ज्या ककुत्थ नदीचं पाणी बुद्धाने आंघोळ करून आनंदापासून ते पाणी पिऊन त्यांनी आपलं महापरिनिर्वाण करून घेतलं. हा नदीचा संबंध, हा पाण्याचा संबंध आणि बुद्धाचा संबंध आहे. आणि म्हणून तेव्हापासूनच जेवढे काही भारतामध्ये स्तूप आहे, विहार आहे, आमच्या महाराष्ट्रातली अजिंठा लेणी, वाघेरा, प्रत्येक लेण्या, विहार, स्तूप हे नदीच्याच काठावर असतात. म्हणून बुद्धाला नहर बुद्धा म्हणायचे. नहर बुद्धावरच नर्मदा झालेला आहे, लक्षात घ्या. हा पाण्याचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब हे केवळ आजची घटना म्हणून सांगत नाही. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तुम्ही वाचा, महाकोसल जनपदामध्ये पंचसाल नावाचं एक गाव होतं. बुद्धानीच धर्मामध्ये आलाय. केवळ बाबासाहेबांच्याच बाबतीत ही घटना घडली नाही, बुद्धांच्याही बाबतीत घडली. पाणी. एकदा काय झालं, त्या पंचसाल नावाच्या गावामध्ये काही ब्राह्मण व्यक्तीने ठरवलं, मीटिंग भरवली की अर्हत सम्यक संबुद्ध जे आवर्तनी माया करतात ते आपल्या गावाला येत आहे. बुद्धाचं प्रवचन नाही झालं पाहिजे, बुद्धाचं कोणी ऐकलं नाही पाहिजे, म्हणून संपूर्ण गावामध्ये ब्राह्मण लोक ते मीटिंग भरवतात आणि प्रत्येकाला अशी ताकीद देतात की तथागत, बुद्धानीच धम्म वाचा, काय ताकीद देतात की सम्यक संबुद्ध ही नदी पार करून आपल्या गावात येणार आहे. नदी पार करून गावात येणार आहे, तर याही काठावरच्या ओढ्या म्हणजे समजलं का, डोंगी, आणि याही काठावरच्या डोंगी काढून घेण्यात यावा. यदा कदाचित सम्यक संबुद्ध गावात त्यांनी प्रवेश केला तर गावामध्ये त्यांच्याशी कोणी बोलायचं? कुठली घटना सांगत आहो मी? केवळ बाबासाहेबांच्या संदर्भात नाही, बुद्धाच्या संदर्भात घडलेली आहे बुद्धानीच धम्मामध्ये. म्हणजे बुद्ध सम्यक संबुद्ध जर गावात आले तर कोणी त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांना भिक्षा द्यायची नाही, त्यांना पाणी द्यायचं नाही. स्वतःच्या हाताने जर ते पाणी घेत असतील विहिरीमधलं, तर त्या विहिरीमध्ये त्यांनी पाला पाचोळा, गवत आणि मातीचं सुद्धा मिश्रण केलेलं होतं. आणि तेवढ्यात तुम्हाला माहित आहे, घटना मी शॉर्ट मध्ये सांगतो, तेवढ्यात सगळ्यांचे दार खिडक्या बंद झाले होते आणि सम्यक संबुद्ध त्या चौकामध्ये, रस्त्यामध्ये, त्या चबुतऱ्यावर बसलेले होते. तेव्हा एक ब्राह्मणांच्या घरची दासी पाणी घेऊन निघाली होती. तिच्या मनामध्ये मैत्री उत्पन्न झाली, माझा जीव गेला तरी बेहतर, पण मी सम्यक संबुद्धाला पाणी पाजणार म्हणजे पाजणार. तिला माहित होतं तरी पण तिने, आता जे भंतेजीनं सांगितलं आहे, परमत्थ पारमिता काय असते, तर जीवाला जीवाचं दानही देणं, याला परमत्थ पारमिता म्हणते. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब तुम्हाला माहितच आहे, जीवाला जीवाचं दान केलं. 4 लेकरांचं, पत्नीचं दान, जीवाला जीवाचं दान म्हणजे प्रसंगी रक्ताचा म्हणजे रक्तदान करणं, शरीराचा कुठला तरी अवयव दान करणं, इतकंच नाही तर प्रसंगी जीवाचं दानही करणं, हे परमत्त पारमिता आहे. आणि बोधिसत्व तेच लोक बुद्ध बनत असतात, आहे का नाही? तर हा
ती कन्या काय करत असते, ती दासी बुद्धाला पाणी पाजते आणि लगेच त्या गावातील लोक काठी घेऊन येतात आणि त्या मुलीला जीवानीशी लाता बुक्क्यांनी तिला काडीने जखमी रक्तबंबाळ केलं जातं आणि तिथेच तिचा रस्त्यामध्ये मृत्यू होतो. कायच्यासाठी बरं? फक्त तिने बुद्धाला पाणी पाजलं हाच गुन्हा तिला मारून टाकण्यात येतं. हीच घटना तर बाबासाहेबांच्या संदर्भात झाली. बरोबर आहे का नाही? मी तेच सांगतो, तुम्हाला आवडो वगैरे नाही आवडो, आहे का नाही? तुम्हाला काय नाही आवडत? डीजे, पीजे, निजे, आहे का नाही? आहे का नाही? लक्षात घ्या, धम्म गंभीर आहे, गहन आहे. आता काही बौद्धाचार्य लोक येतील छान भंतेजीपेक्षा छान बोलतात, मला माहित आहे. इथे बसल्या उपासक उपासिकांना लक्षात घ्या, अनेक बौद्धाचार्य आणि मीही भंतेजीच्या प्रवचनामध्ये मी नेहमी ऐकत असतो. बाबासाहेब म्हणतात जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. बरोबर आहे का नाही? आणि समस्या एकच आहे, बुद्ध विहारात धम्म परिषदेमध्ये एकच समस्या आहे. आम्ही तेच बोलतो, प्रवचनकारही तेच बोलतात, प्रबोधनकारही तेच बोलतात. कोणतं? बुद्ध विहारामध्ये तरुण मुलं दिसत नाही, तरुण मुली दिसत नाही. धम्म परिषदेमध्ये तरुण मुलं दिसत नाही, तरुण मुली दिसत नाही. हाय का नाही? असंच आहे ना. म्हणजे धम्म परिषद मध्ये तरुण मुलं तरुण मुली दिसत नाही, बुद्ध विहारामध्ये तरुण मुलं दिसत नाही. तर कोणाच्या तरुण मुली आणि कोणाचे तरुण मुलं? कोणाचे? आता ते ओबीसी बांधव आमचे, त्यांना म्हणाल का? कोणाचे तरुण मुलं? तुम्ही इकडे तिकडे पाहता ना, आमाय एखादा तरुण पोरगा दिसत नाही, तरुण मुलगी दिसत नाही. मग इथं बसणाऱ्या प्रत्येक बाईनं आपल्या